विद्यार्थी मित्रांनो, कॉम्फी लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 7वी बालभारती मराठी विषयाचा पाठ दुसरा पाठ अभ्यासासाठी घेत आहोत। पाठाचं शीर्षक आहे स्वप्न विकणारा माणूस आणि या पाठाचे लेखक आहेत अशोक कोतवाल। अशोक कोतवालांचा परिचय आपण प्रथम घेऊयात। मौनातील पडझड कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह आहेत, म्हणजे कवी मनाचा माणूस। आणि प्रार्थनेची घंटा सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह। घेऊया गिरकी हा बाल कविता संग्रह। हा जो पाठ आहे स्वप्न विकणारा माणूस, आता शीर्षकावरूनच तुमच्या लक्षात येत असेल जगामध्ये काय विकू शकतं, म्हणजे काय विकता येतं। तुम्ही म्हणाल असं नाही की असं कुठंतरी एक शॉपी आहे किंवा दुकान आहे, त्या दुकानामध्ये ठेवलेली वस्तू आहे ती, असं नाही। स्वप्न स्वप्न म्हणजे काय याचा विस्तार करून सांगण्याची गरज नाही। स्वप्न दोन प्रकारे पाहता येतात, एक जागेपणी आणि दुसरं झोपल्यानंतर। झोपल्यानंतर तुम्ही निद्रित अवस्थेत असताना तुम्हाला पडलेलं स्वप्न कदाचित काही जणांना आठवतं, काही जणांना आठवतही नाही, आणि जरी आठवलं तरी ते पुसटसं असतं, म्हणजे स्पष्ट चित्र नसतं ते। आणि दुसरा जो भाग आहे की जागेपणी पाहिलं जाणारं स्वप्न, या दोन्ही स्वप्नामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे, म्हणजे फरक आहे। जागेपणी आपण जे स्वप्न पाहतो ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करतो, प्रयत्नशील असतो। आणि निश्चितपणे जागेपणी माणसाने स्वप्न पाहावेतच। नाही असं मी तर असं म्हणेन ठामपणे की जो स्वप्न पाहत नाही तो माणूसच नाही। भविष्याचा वेध घेऊन आपण ज्या काही संकल्पना करतो, जे काही ठरवतो, याला स्वप्नच म्हणता येईल ना। वेगळं काय म्हणजे की जी गोष्ट आपल्याला भविष्यामध्ये प्रत्यक्षात उतरवायची आहे त्याला आपण स्वप्न म्हणतो। आणि हा जो पाठ आहे स्वप्न विकणारा माणूस, मग स्वप्न जे आपण पाहतो जागेपणी पाहतो ते कदाचित कुठला तरी एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर असतो, किंवा कुणीतरी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं। मग आता जो आपल्याला मार्गदर्शन करतो तो स्वप्नच विकतो ना। थोडक्यात काय म्हणजे की स्वप्न विकतो तो त्याला सुचलेल्या संकल्पना, त्याला जे वाटलेले भाव आहेत, त्याला जे जाणवलेलं आहे ते तो आपल्याजवळ व्यक्त करतो। आता आपण नाही का की आपल्याला वाटतं ना, असं समजा मला वाटतं की मी पंतप्रधान झालो तर म्हणजे काय हरकत आहे, म्हणजे मला, किंवा मी मुख्यमंत्री होईल, हे स्वप्न पाहतो ना आपण। मी डॉक्टर, तुम्ही आता मुलांना तुम्ही बघा, तुम्ही स्वप्न पाहता ना की मी डॉक्टर, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, मला SP व्हायचं आहे, मला DYSP व्हायचं आहे, हे जे सगळे स्वप्न तुम्ही पाहता ना, हे स्वप्न सहज नाहीत तुम्ही पाहत। याच्या पाठीमागं थोडंसं काही ना काहीतरी पार्श्वभूमी असते। तुम्ही कुणाला तरी पाहिलेलं असतं है ना, कुणाचा तरी तुमच्या डोळ्यासमोर आदर्श असतो, आणि मग तुम्ही ठरवता की नाही आपल्याला असं व्हायचं आहे। म्हणजे हे स्वप्न, याला म्हणायचं जागी। आणि प्रत्येक माणसाने स्वप्न ही पाहायलाच हवीत। आणि मी तर म्हणेन की आपण स्वप्न पाहण्यासाठी बंधन नाही कोणालाच, की आपण काय आता सहज कोणी पाहू शकतं ना, की मला, आता मी म्हणलं ना की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला मिनिस्टर व्हायचं आहे ना, मला आमदार व्हायचं आहे, किंवा मला अमुक अमुक हे व्हायचं आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं आहे, नगर परिषदचा अध्यक्ष, काही असं, म्हणजे स्वप्न पाहण्याला असं काही मर्यादा नाही। पण तरीही त्याच्या पुढे जाऊन असं म्हणता येईल की जे स्वप्न आपल्याला पूर्ण करता येतील, जे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो, असे स्वप्न माणसाने नक्की पाहावेत आणि त्या दिशेने वाटचाल करू। ठीक आहे ना की 100% ते स्वप्न तुमचं पूर्ण होणार नाही, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने तुम्ही निश्चितपणे वाटचाल कराल आणि काही ना काहीतरी टप्पा तुम्ही गाठाल, बरोबर आहे। म्हणजे याच्यासाठी तुम्हाला स्वप्न ते पाहावेच लागतील। हा जो पाठ आहे अशोक कोतवाल यांचा स्वप्न विकणारा माणूस, म्हणजे पाठ तसा खूप एक छोटीशी कथा आहे ती। छोटीशी कथा म्हणण्यापेक्षा एका गावामध्ये घडत जाणारी है ना एक घटना आहे ती।
आणि या घटनेतनं आपल्याला बोध घ्यायचा आहे नेमका, की याच्यात बघा की प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी आणि उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत. या पाठाचा मुख्य गाभा आहे तो. स्वहितासोबतच है ना. शब्दप्रयोग बघा की स्वहित, स्वप्न आपण पाहतो ठीक आहे की स्वहितासाठी पाहतो, ते तर ठीकच आहे ना. पण आणखीन एक गोष्ट सांगू तुम्हाला की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं किंवा आपल्या भारताच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांनी ही स्वहिताची स्वप्न नाहीत पाहिली, समाजहिताची स्वप्न पाहिली. की समाजाचं हित कसं साधता येईल, आपल्या राष्ट्राचं हित कसं साधता येईल, अशी स्वप्न पाहिली. म्हणून आज आपण सुखी आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे मी नेहमी उदाहरणं तुम्हाला देतो ना की आपल्या वैज्ञानिक असतील, आपले वैज्ञानिकांनी जर विचार केला की मी हा शोध लावलाय, तर तो माझ्यापुरताच मर्यादित जर ठेवला तर मग त्याचा उपयोग काय. म्हणजे वैज्ञानिक ज्यावेळेला स्वप्न पाहतो तो स्वप्न पूर्ण करतो आणि ते केलेलं स्वप्न पूर्ण केलेलं जे आहे ते सगळ्या समाजाच्या कसं कामाला येईल याचा तो विचार करतो आणि याच्यासाठी तो झगडतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की आपण स्वहितासोबतच समाजहित कसं साधता येईल अशी स्वप्न आपण पाहायला हवीत. हा संदेश या स्वप्न विकणारा माणूस या पाठातनं दिलेला आहे. आणि सावलीचं घड्याळ हा जो ललित कथा संग्रह आहे त्या ललित कथा संग्रहातनं हा पाठ घेतलेला आहे. मित्रांनो, आपण प्रत्यक्ष पाठ पाहूयात. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणतात. म्हणजे मी जसं सुरुवातीला तुम्हाला प्रस्तावनेमध्ये म्हणालो की तसंच की सगळे जेवढे जेवढे श्रेष्ठ माणसं आहेत ना त्या श्रेष्ठ माणसांचं असंच मत आहे की स्वप्न बघता आली पाहिजेत, ते पूर्ण करता आली पाहिजेत. पूर्ण करण्यासाठी आपल्यामध्ये धडपड असली पाहिजे. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही, याच्याबद्दल आपण सांगू शकत नाही निश्चित. असं स्वप्नाविषयी लोक काय काय बोलतात, कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. ज्याला आपण म्हणतो ना की ज्यांचा विचार हा स्वकेंद्रित असतो असे माणसं कदाचित असा सल्ला देतील की स्वप्न पाहू नयेत. पण मी असं म्हणेन की स्वप्न पाहू नयेत असं म्हणणं हेच मुळात मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे ठाम म्हणेन मी असं. म्हणजे लेखकाचं म्हणणं बघा की असं की ज्याला स्वप्न बघता येत नाहीत तो माणूसच नाही. बघा हा ठामपणा आहे की ज्याला स्वप्न बघता येत नाहीत ना तो माणूसच नाही मुळात. ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्याच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात, ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत. बिना ध्यास नि बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का. बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. म्हणजे लहान मुलांना शक्यतो स्वप्नाविषयी काय असं विश्लेषण करून नाही सांगता येत, परंतु लहानपणापासून स्वप्न या शब्दाशी किंवा त्या घटनेशी आपण निगडीत असतो. फक्त त्याचं विश्लेषण आपल्याला माहिती नसतं. या पॅरेग्राफमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तुमच्यासाठी म्हणजे की लक्षात घेण्यासारखी आहे की स्वप्न पाहण्यासाठी संवेदनशील मन असावंच लागतं है ना. ज्याला संवेदनशील मन आहे तो माणूस स्वप्न पाहू शकतो. आपल्याला झोपेत जे दिसतं ना ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. म्हणजे लहानपणची आपली एक भ्रामक कल्पना. आता स्वप्न म्हणलं ना की आपण सगळे म्हणतो ना की दिवसभर म्हणजे जो आपण विचार करतो कदाचित ते आपल्या स्वप्नामध्ये येतं. एक सतत आपल्या म्हणजे मनामध्ये जे दिवसभर विचार चालू असतात ते कदाचित स्वप्नाच्या माध्यमातून आपल्यासमोर येऊ शकतात रात्री झोपेमध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना का जे मनी वसे ते स्वप्नी दिसे, हे ओळच आहे ना. जे मनी वसे ते स्वप्नी दिसे. पुढं बघू. आमच्या लहानपणी कोणा एका गावातून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. बघा आता ही कथा इथून सुरू झाली आहे.
माणूस घोड्यावर बसून तो यांच्या गावी यायचा, म्हणजे लेखकांच्या. त्याच्या घोड्यांचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. म्हणजे ही जी लहान मुलं आहेत यांना आकर्षण त्या माणसापेक्षा जास्त कशाचं असायचं? त्या घोड्याचं असायचं. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. आता त्या माणसाचं वर्णन, स्वप्न विकणारा माणूस जो आहे त्याचं वर्णन बघा काय लिहिलंय. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, बरोबर आहे. त्याचं वर्णन कसं आहे बघा. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा, पायात चांबडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहल सुद्धा वाटायचं. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो. तो माणूस त्या गावामध्ये एक गाठोडं घेऊन यायचा. त्या माणसाचं वर्णनही तुम्हाला या पाठामध्ये दिलेलं आहे. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पारावर असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. पूर्वीच्या काळी प्रत्येक गावामध्ये एक सार्वजनिक ओटा असायचा, पार ज्याला आपण म्हणायचो. आम्ही लहानपणी आमच्या गावाकडे जे ओटा होता, आम्ही म्हणजे वट्टा, आमच्या ग्रामीण भाषेमध्ये वट्टा असं म्हणतो आपण बघा. तर तिथं बऱ्याच वेळेला असे रिकाम टेकडी माणसंही बसलेली असायची. आम्ही तर त्याला विनोदाने म्हणायचो, तो वट्टा नाही, टवाळ वट्टा म्हणायचो आम्ही. म्हणजे उगी गावातल्या सगळ्या गप्पा, कुठं काय चाललंय हे सगळं त्या वट्यावर बसून, सगळं त्या ओट्यावर बसून, त्या पारावर बसून चालायचं सगळं. त्या पारावर तो थांबायचा स्वप्न विकणारा माणूस. तिथल्या त्या एका लोखंडी कडीला तो घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचं आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडे. एक तुमच्या गोष्ट लक्षात, अर्थात हे पाठात नाही दिलेलं, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाचं वर्णन जे केलं आहे. पुन्हा दुसरी गोष्ट त्याचा म्हणजे तो पेहराव, त्याची धिप्पाड असलेला तो, आणि सगळ्यात महत्त्वाचं की चांबड्याच्या पिशवीत त्याच्या पाणी. म्हणजे मला सांगा की हा माणूस कुठला असेल, तुम्ही कल्पना करा कुठून येत असेल तो माणूस. आता तुमच्या लक्षात येईल कदाचित की त्याच्याजवळ ज्या विकण्यासाठी वस्तू होत्या त्या वस्तूवरनं कदाचित तुम्ही अंदाज बांधू शकाल. मी तुमच्यासाठी हा प्रश्न राखीव ठेवतोय, याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे, ठीक आहे. आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्या भोवती माणसांचा गराडा पडलेला असायचा. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक देश प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती. त्यामुळं त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पामध्ये स्वतःला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेचक बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. म्हणजे पूर्वीचा काळ असा होता की त्या पूर्वीच्या काळामध्ये लोकांना हे माहितीची साधनच नव्हती ना. आता जसं तुमच्या खिशात सगळं जग सामावलंय मोबाईलमध्ये, तसं पूर्वी टी व्ही नव्हता, काही नव्हतं. रेडिओ असायचा, तो तरी कुठंतरी असायचा. संपूर्ण गावामध्ये एखाद्याच्या घरी फक्त रेडिओ असायचा, त्यापेक्षा वेगळं नव्हतं असं. म्हणजे ही माहितीची साधनं नव्हती, संसाधनं नव्हती. त्यामुळं मग जो माणूस सर्वत्र फिरतो, आणि माणसं शक्यतो प्रवास खूप कमी करायची, प्रवासाची साधनंही नव्हती. फार अत्यावश्यक काम असेल तर माणसं गावाबाहेर पडायची, अन्यथा बऱ्याच माणसांनी तर गावही सोडलेलं नसायचं. मग बाहेर जगात काय चाललंय हे त्यांना माहिती नसायचं. मग हा माणूस जो आहे हा सगळीकडे फिरायचा ना. भिन्न संस्कृतीची माणसं, वेगवेगळी संस्कृती म्हणा, हे सगळं बघत तो फिरायचा. आणि मग इथं आलं की तो सगळ्यांना त्या गप्पा सगळ्या रंगवून सांगायचा. सगळे लोक अगदी गुंग होऊन जायचे. लोक ते हे करत नाही बसायचे की हे खरं आहे किंवा खोटं आहे असं. म्हणजे जरी त्यांची संभ्रमावस्था असेल तरी ते मन लावून ऐकायचे. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्यांच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची, रीतिरिवाजांची माहिती व्हायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत. आता बघा ना, मन हे असं आहे, मन वडाय वडाय, कविता माहिती आहे सगळ्यांना. एका सेकंदात आपण अमेरिकेत जाऊ शकतो. अगदी अमेरिकेच्या
तो कोण राष्ट्रपती त्याला भेटून येऊ शकतो एका सेकंदात. म्हणजे मन इतकं चंचल आहे. आणि समोरचा माणूस ज्यावेळेला वर्णन करतो, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, समोरच्या माणसाच्या वर्णन करण्यावर आधारित आहे की आपण ती भ्रमंती करू शकतो की नाही. आपण म्हणण्यापेक्षा आपलं मन म्हणजे इतकं ते रंगवून सांगायचं की सगळी लोक त्या प्रांतात जाऊन यायची, लगेच फिरून यायची. तो ज्या प्रांताचं वर्णन करतोय, ज्या गोष्टीचं वर्णन करतोय, तिथं फिरून यायची लोक सगळी. आणि मग ते जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोड हळूच सोडायचा. आणि त्यातल्या वस्तू बघा, आता त्यात काय असायचं, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं, हे सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये असायच्या. आणि नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. कधी कधी तो गाठोड्यातल्या खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मूठ वाटून द्यायचा. आम्ही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा पाठ आपण आता शिकतोय मुलांनो, याला म्हणायचं मार्केटिंग. ठीक आहे, हे मी जे सांगतोय ना, याला मार्केटिंग म्हणायचं. आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला जर विकायच्या आहेत ना, तर आपण एखाद्या गावात गेलोत आणि त्या ठिकाणी गुपचूप त्या वस्तू ठेवून आपण जर रस्त्याच्या कडेला बसलोत किंवा चौकामध्ये बसलोत, तर लोक आपल्याकडे आकर्षित होणार नाहीत. बरोबर आहे. लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचंय तर आपल्याला वेगळा फंडा वापरावा लागेल, लोकांशी बोलावं लागेल, लोकांच्या मनामध्ये आपल्याला आपली स्वतःची जागा निर्माण करावी लागेल. तेव्हा लोक विश्वासानं तुमच्या जवळच्या वस्तू खरेदी करतील. बरोबर आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू का, की तुम्ही ज्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करताना त्यावेळेला वस्तूचा दर्जा काय किंवा ती वस्तू आपल्याला खरंच लागणार आहे की नाही हा सुद्धा विचार गौण ठरतो. माणसं विश्वासानं ती वस्तू खरेदी करतात आणि हेच मार्केटिंग आहे. आणि सध्याचं युग तर सगळं मार्केटिंगचं युग आहे, जाहिरातीचं युग आहे. तुम्ही जितकं लोकांना तुमच्या प्रॉडक्टकडे आकर्षित करून घ्याल तितका तुमचा सेल जास्त होईल, विक्री जास्त होईल. तो ट्रिक वापरायचा, ते स्किल वापरायचा. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत हा बडबड्या आला की आपल्याला तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. आणि हे वास्तव आहे. बरोबर आहे ना. माणसं काही काळापुरती का होईना स्वतःची दुःख वेदना विसरून जातात. अरे मुलांनो, आपण सिनेमाला का जातो है ना? पैसे खर्चून जातो ना. बरोबर आहे. पैसे खर्च करतो, तिथं वेळ देतो, आपला 3 तास बसतो त्या टॉकीजमध्ये, त्या थिएटरमध्ये. आपण आपलं सगळं मनोरंजन हे जे साधन आहे ना, मनोरंजनाचं साधन कशासाठी आपण वापरतो? केवळ आणि केवळ आपलं जे नेहमी चालू असलेलं आपलं जे रहाटगाडगं आहे ना, याच्यापासून थोडंसं कुठंतरी वेगळ्या भूमिकेमध्ये जाऊन, जसं मी काल चर्चा करताना एक शब्दप्रयोग केला होता की कोशांतर, की एका कोशातनं आपण दुसऱ्या कोशामध्ये प्रवेश केल्याशिवाय आपल्याला ऊर्जा मिळत नाही, एनर्जी येत नाही. तसं या घटनेबद्दलही आपल्याला तसाच विचार करावा लागेल की सगळी माणसं फ्रेश व्हायची, रिफ्रेश व्हायची, म्हणजे त्यांना परत ऊर्जा मिळायची. काय झालं कळलंच नाही, पण अचानकच सपनविक्या गावात यायचा बंद झाला. स्वप्नविक्या म्हणण्याऐवजी सपनविक्या ही ग्रामीण शैली झाली. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली. म्हणजे बघा माणूस कसा स्मरणात राहतो. तुम्ही एकदा का काळजामध्ये मनामध्ये घर केलं ना की माणसं तुम्हाला विसरत नाहीत लवकर. आता घटना बघा, एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला, गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपनविक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा, तू कुठून आलास? खूप वर्षानंतर ही घटना घडली आहे. म्हणजे तो सपनविक्या पुन्हा गावामध्ये दिसलाच नाही बरेच वर्ष. आणि बऱ्याच वर्षानंतर हा दुसरा त्याच्यासारखाच दिसणारा माणूस गावामध्ये आला. तीच कृती, त्याच ठिकाणी तो बसला. त्याला विचारलं गावातल्या लोकांनी, तात्यांनी, गावातल्या वृद्ध तात्यांनी, की बाबा कुठून आलास तू, कोण आहेस? तो म्हणाला, मी सपनविक्याचा मुलगा.
गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षापासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं, हे केवळ बाबाचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. म्हणजे सपन विक्या जो होता तो त्याला एक त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी तो करायचा. म्हणजे असं नाही की ज्याच्यामुळं सुरुवातीलाच पाठाच्या असं सांगितलं की स्वहित साधण्याबरोबरच समाजहित हे महत्त्वाचं आहे ना. तो सपन विक्या सगळ्यांना स्वप्न विकायचा, सगळ्यांना समाधानी करायचा, पण त्याच वेळेला तो सुद्धा स्वतः समाधानी असायचा. आणि तुम्हाला एक सांगू का की जी गोष्ट आपल्या मनाला आनंद देऊन जाते ना, जी गोष्ट करताना आपल्या मनाला समाधान वाटतं किंवा स्वतःला आनंद मिळतो, त्याच गोष्टीमुळं समाजाला सुद्धा आनंद मिळतो. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आपण समाधानी असतो, त्याच वेळेला समाजसुद्धा समाधानी राहतो. म्हणजे तो सपन विक्या स्वतः आनंद मिळवण्यासाठी हे समाज मन सगळी ऊर्जित अवस्था समाज मनामध्ये आणण्याचा तो प्रयत्न करायचा. सुकामेवा विकणं हे केवळ त्याचं एक निमित्त होतं. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. आता बघा, सगळ्यात मोठी घटना बघा, याच्यात काय सांगितलं आहे की स्वतःकडं असलेलं ज्ञान, स्वतःकडं असलेलं नॉलेज हे आपण ज्यावेळेला इतरांना देतो ना, त्यावेळेला ते वाढतं. बघा तुम्ही, दुःख आणि सुखाच्या बाबतीत मी नेहमी जी व्याख्या सांगतो की सुख इतरांबरोबर शेअर केल्याने, दुसऱ्यासोबत वाटल्याने वाढतं, दुःख इतरांसोबत वाढल्याने कमी होतं. बरोबर आहे. ज्ञानाचं तसंच आहे. ज्ञान तुम्ही वाटत जर राहिलात तर ज्ञान वृद्धिंगत होतं, वाढतं, है ना. आणि स्वप्न विक्यात तेच करायचं. आणि आता हे सगळ्यात बघा की तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, तो काय सांगतोय की नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. म्हणजे जो स्वप्न विक्याचा तो जो कोणी असेल मुलगा, त्याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं, पण तरीसुद्धा लोकांच्या सेवेसाठी, बाबांना समाधान वाटावं त्याच्या, म्हणून तो त्या गावामध्ये तो सुकामेवा घेऊन तो विक्रीसाठी आलेला आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. म्हणजे बघा, वैद्यकीय शिक्षण घेतलेला तो मुलगा, उच्च शिक्षण घेतलेला, तो आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करतोय आणि त्यांच्यासारखंच गावोगावी जाऊन तो वृद्ध आणि या सगळ्या समाजातल्या लोकांची सेवा करू इच्छितोय. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. काय बोलावं हे कोणालाच सुचेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानेच आम्हाला उमगलं होतं. म्हणजे बघा, माणसं किती उदात्त हेतूने समाजात वावरत असतात आणि अशा या उदात्त हेतूने वावरणाऱ्या लोकांमुळंच समाज मन कायम आहे आज. की आपण जे एकमेकांना जपतो, है ना, एक दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर ज्यावेळेला आपल्या डोळ्यात अश्रू येतात ना, ही जी संवेदनशील मन आहे, ते अशा लोकांमुळंच हा आदर्श आपल्यासमोर असतो. म्हणून आपण म्हणजे आज समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण वागू शकतो. मित्रांनो, स्वप्न जरूर पाहावीत, पण स्वप्न पाहत असताना फक्त या पाठातनं एकच आपण उद्देश लक्षात घ्यायचा आहे की स्वहिताची स्वप्न पाहण्यापेक्षा समाजहिताची स्वप्न जर आपल्याला पाहता आलीत आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपल्याला धडपड करता आली, तर खऱ्या अर्थानं या पाठाचा अभ्यास आपण पूर्ण केला असं म्हणू. या पाठाखालच्या प्रश्नांची उत्तरं तर तुम्ही सोडवणारच आहेत रे, कारण तुम्हाला त्या परीक्षेमध्ये ते प्रश्नाचे उत्तर द्यावीच लागणार आहेत. पण तरीसुद्धा हा पाठ आपल्याला समाजात वावरण्यासाठी खूप काही शिकवून जातो. हा बोध घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. बस, हा पाठ या ठिकाणी संपला. धन्यवाद.